नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग आणि आपण सांख्य दर्शनाची ओळख करून घेत होतो. गेल्या वेळेस मी सांख्य तत्वज्ञानातल्या काही महत्वाच्या संकल्पना आणि 25 मूलभूत तत्व यांच्याबद्दल माहिती दिली. आता ही सर्व आणि त्यांच्या एकमेकांशी परस्पर संबंध कसा आहे हे समजून घेऊया. आधी मी ही 25 तत्व परत एकदा सांगतो. पुरुष पहिला, प्रकृती हे दुसरं तत्व, या प्रकृतीतच उरलेली 23 तत्व, महत म्हणजे आपली बुद्धी, अहंकार म्हणजे स्वत्वाची जाणीव, मन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतींनी ज्ञान मिळवून त्यांचं नीट वर्गवारी करून ती बुद्धीपर्यंत पोचवणारा भाग म्हणजे मन. मग ज्ञान मिळण्याची पद्धत म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय जी आपल्याला माहिती आहेत, ती चक्षु, श्रोत, घ्राण, रसन आणि त्वचा. आणि यातनं कुठलं ज्ञान मिळतं ते सांगणारी 5 तन्मात्र म्हणजे रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श. आणि मग जगाशी संबंध येण्यासाठी आपल्याकडे असलेली 5 कर्मेंद्रिय, वाक, हस्त, पाद म्हणजे पाय, एक्सक्रिशन साठी गुदा आणि जननेंद्रिय पुरुषांची आणि स्त्रियांची दोन्ही. आणि हे सर्व ब्रह्मांड ज्याचं बनवलंय ती पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, अशी ही एकंदर 25 तत्व. आणि यातनं सर्व ब्रह्मांड निर्माण होत आहे. पुरुष आणि प्रकृती हे सांख्य तत्वज्ञानाचे 2 मूलभूत घटक आहेत. दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण, पण एकत्र आले की परिपूर्ण. त्यांचं एकत्र येणं हीच ब्रह्मांडाची निर्मिती आहे. त्यातलं कोण महत्वाचं आणि कोण कमी महत्वाचं असं नाही. दोन्ही सारख्याच पातळीचे, दोन्ही सारख्याच शक्यतांचे, दोन्ही तितकेच महत्वाचे. म्हणून सांख्यांकडे हा द्वैत विचार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मी गेल्या वेळेस सांगितलं तसं उदाहरण जे सांख्याने स्वतः वापरलंय ते म्हणजे एक अपंग आणि दुसरा आंधळा, स्वतःहून त्यांना काहीही करणं जमणं फारसं शक्य नाही. मुक्ती, आग लागलेल्या घरातनं मुक्ती मिळणं शक्य नाही. एकत्र आले तरच ही शक्यता आहे. असंच हे प्रकृती आणि पुरुष यांचं परस्पर संबंध असल्यासारखीच. शक्यता जास्ती असणं किंवा पोटेन्शियल असणं हा प्रकृतीचा गुणधर्म आहे. पुरुष म्हणजे चैतन्य, चेतना असणं, जिवंत असणं. हे चैतन्य वैश्विक स्तरावर पूर्वी सांगितलेल्या ब्रह्मासारखं किंवा वैयक्तिक पातळीवर आत्मा ही संकल्पना मी जेव्हा सांगितली होती किंवा जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ती त्या सारखी. आणि हे दोन्ही वेगळे नाहीत. हाच तर शंकराचार्यांनी मांडलेला एक महत्वाचा सिद्धांत होता. त्यामुळे हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे हा पुरुषच आहे असं म्हणायला हरकत नाही. हा पुरुष गुणातीत आहे, तिन्ही गुणांपासून मुक्त आहे. पण प्रत्येक व्यक्तीचे अनुभव हे वेगवेगळे असल्यामुळे
प्रत्येकातला पुरुष हा आत्म्यांसारखा काही प्रमाणात अनुभवांच्या दृष्टीने वेगवेगळा आहे. हा पुरुष उदासीन आहे. इथे उदासीन शब्दाचा अर्थ म्हणजे सुख दुःख भावना यांच्या परिणामांमधून मुक्त आहे अशी संकल्पना आहे. रादर तो असावा अशी संकल्पना आहे. आणि तो नित्य आहे, सर्वव्यापी आहे, न बदलणारा आहे, कर्ता नसूनही भोगता आहे, अनादी आहे, अनंत आहे, द्रष्टा आहे, असे हे त्याचे गुणधर्म. आणि प्रकृती हा मूळ शब्दच प्र आणि कृती अशा दोन शब्दांपासून बनलेला आहे अशी मान्यता आहे. त्यामुळे तो उत्पत्तीच्या आधीची जी स्थिती आहे ती म्हणजे प्रकृती. अनंत सर्व निर्मितीची क्षमता असलेली अशी ही प्रकृती. मग तिच्यासाठी वापरलेले शब्द अतिशय सुरेख आहेत. तिला सर्व गर्भा असं म्हटलंय. असीम, अनादी, अनंत अशी ही महाशक्ती, जगद जननी, सर्व गर्भा, सम्यक प्रसव धर्मिणी असं तिला म्हटलेलं आहे. या प्रत्येक शब्दातनच ती काय आहे हे आपल्याला सहज समजणं शक्य आहे. भोग्या, चेतनेसाठी सर्व निर्माण करणारी अशी प्रकृती. ती स्वतः जड आहे, चैतन्यरहित आहे, त्रिगुणवान आहे. पण इथे मी त्रिगुणांची चर्चा खूप पूर्वी केली होती. पण इथे त्रिगुणांना आणखीन एक वेगळा संदर्भही दिलेला दिसतो. सत्वगुण म्हणजे प्रकाशमान करण्याची क्षमता असलेला गुणधर्म. रजोगुण म्हणजे सर्व कृती कर्म करण्याची क्षमता देणारा गुणधर्म. तमोगुण म्हणजे निष्क्रियता, जडत्व, किंवा बरोबर सांगायचं तर फिजिक्स मधला इनर्शिया निर्माण करणारा हा तम गुण. हे तिन्ही गुण तितकेच महत्वाचे, तितकेच लागणारे, जरुरीचे असे गुणधर्म. आपल्या वृत्तीत, वागणुकीत आपल्याला ह्याही प्रकारचा रिस्पॉन्स जो असतो तो या गुणांमुळेच मिळतो हे जाणवणं सहज शक्य आहे. प्रकृतीचा सर्व सूक्ष्म आणि स्थूल गोष्टींवर संपूर्ण ताबा असतो आणि या प्रत्येक गोष्टीत हे त्रिगुण असतात. असे हे दोन अतिशय महत्वाचे घटक. एकात चेतना आहे पण कृती करणं अशक्य, तो पुरुष. आणि निर्मितीची शक्यता क्षमता असूनही काही करता येत नाही स्वतःहून, ती प्रकृती. जोपर्यंत या ब्रह्मांडाला बघायला, अनुभवायला, भोगायला एखादी चेतना नसेल तर अशा ब्रह्मांडाचं अस्तित्व खरं तर अर्थहीनच आहे. पुरुषाशी संपर्क आल्यामुळे प्रकृतीला निर्मितीची चालना मिळते, तिच्या निर्मितीला अर्थ मिळतो, वास्तवता मिळते. आणि ही उरलेली 23 तत्व जी आहेत ती या प्रकृतीचाच भाग आहेत, त्यामुळे तीही त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यात अनेक जे बाकीचे शब्द वापरले त्याचाही अर्थ आपल्याला माहिती आहेच. अहंकार म्हणजे आपल्यातला मीपणाची जाणीव म्हणजे अहंकार.
जन्मभर शरीरात किती बदल झाला तरी मी जो आपण म्हणतो तो हा अहंकार. मी लहान होतो, शरीर लहान होतं, तरुण होतं, बाकीच्या गोष्टी होत्या. आता म्हातारं झालो, दात पडले, काही गोष्टी नाहीशा झाल्या. बायोलॉजी तर म्हणते दर काही काळानंतर दर 6 महिन्यांनी आपले सर्व आरबीसीज बदलतात. तर 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 बाकीच्याही गोष्टी बदलतच असतात. तर मग मी तोच आहे का? तर मी तोच आहे म्हणताना तो जो मी अध्यारोप धरतो, तो मी म्हणजे हा अहंकार. आणि अ, सारासार विचार करणं, निर्णय घेणं, अ, चांगलं वाईट योग्य अयोग्य हे ठरवणं, ही क्रिया ज्याच्यात होते ते महत म्हणजे बुद्धी. आणि मन हे ज्ञानेंद्रिय, तन्मात्र आणि कर्मेंद्रियांनी सर्व दिलेली माहिती संकलित करणं, त्याचा अर्थ लावणं आणि ती माहिती निर्णयासाठी महतकडे धाडणं आणि महताने ठरवणं की काय करायचं काय करायचं नाही. असं हे आपलं मन, भावनांमध्ये गुंतलेलं, चांगलं वाईट समजणारं असं हे मन, त्या सर्व माहितीचा सारासार विचार करून योग्य अर्थ लावून निर्णय घेतं ती आपली बुद्धी म्हणजे महत. या सर्वांना वेगवेगळं विचार करणं तसं एका दृष्टीने कठीण आहे. पण पण सांख्यांनी त्याला अशा पद्धतीने मांडलंय. हा प्रकृती पुरुष संबंध अनेक प्रकारच्या उदाहरणांचा वेगवेगळ्या दिशांनी विचार केला आणि त्याचा सम्यक अर्थ लावला तर समजून घेता येईल. एक अगदी सोप्या उदाहरणापासून सुरुवात करूया. एक भांड आहे मोठं, त्याच्यात एक असा कप्पा आहे, पार्टिशन आहे. एका बाजूला पूर्ण पाणी आहे, दुसऱ्या बाजूला काहीही नाही, अशी ही स्थिती आहे. या पार्टिशनला खाली एक भोग पाडलं तर ताबडतोब हे पाणी दुसरीकडे व्हायला लागेल आणि हालचाल होऊन सर्व एकदा इक्विलिब्रियम येईपर्यंत ही हालचाल गतिजन्यता राहील. ह्यातलं आधीची जी स्थिती आहे ती सर्व गर्भा, सर्व काही करण्याची क्षमता असलेली, पाणी वाहण्यामुळे वीज निर्मिती, त्यातनं बाकीच्या अनेक गोष्टी, असं अनेक गोष्टी करण्याची क्षमता असलेलं ही प्रकृती. पण निष्क्रिय काही करू शकत नाही. एकदा ते पुरुष नावाचं भोक तिथे निर्माण झालं की त्याची स्वतःची कार्य करण्याची काहीही क्षमता नाही. पण त्याच्यामुळे या प्रकृतीला, या पाण्याला सर्व कार्य करण्याची क्षमता प्राप्त होते. ती क्षमता होतीच, पण ते कधी शक्य झालं? या पुरुषाच्या येण्यामुळे किंवा असण्यामुळे. आणि हे जे परस्पर संबंध आहे, एकमेकांशिवाय यांना काहीच अर्थ नाही. एकत्र आले की सर्वच अर्थ आहे, अशी ही स्थिती. असा हा पुरुष आणि प्रकृती. पण मग बाकीच्या तत्वांचं काय? ह्याच्यासाठी आपण एक आपलं स्वतःचं उदाहरण घेऊया. मी किंवा तुम्ही ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणी मी म्हणजे हा पुरुष जो जन्माला येतो तो. त्याच्या आधी ब्रह्मांड होतं काय नव्हतं काय, बाकीच्या गोष्टींना काहीही आपल्या दृष्टीने काही अर्थ नाही. तो क्षण जेव्हा आपल्याला समजायला लागेल त्या क्षणापासून आपल्यासाठी या सर्व गोष्टींचा अर्थ आहे. म्हणजे मी आतला तो जो जाणीवपूर्वक आहे तो हा पुरुषाचा भाग आहे. आणि आधी सगळ्यात पहिली गोष्ट काय होते ती ही वेगळेपणाची, मुलं रडतात जन्म आल्यावर काय होतं तर ही जी जाणीव आहे ह्याचा संबंध येतो बाहेरच्या जगाशी. आणि आधी जाग येते, जाणीव होते, ती हे जाणीव होणं
काहीतरी वेगळं आहे हे लक्षात येणं, याच्यासाठी लागते ती बुद्धी, म्हणजे महत. म्हणजे हा तिसरा फॅक्टर झाला. आणि मग मग जाणीव होते ती मी आणि हे बाकी सर्व. म्हणजे आधी मी, बाकी सर्व म्हणजे नंबर 2 प्रकृती. जाणीव होणं या प्रक्रियेत येतं ते महत, आणि मग याच्याशी संबंध प्रस्थापित होतो सर्व आजूबाजूच्या सर्व गोष्टींशी. ते कशाच्या द्वारे होतं? ते आपल्या मनाद्वारे होते. आणि तेव्हा जाणीव होते की मी हा या सगळ्यापासून वेगळा आहे. म्हणजे अहंकाराची जाणीव होते. हा अहंकार म्हणजे स्वत्व जागवणं. आणि मग भोवतीच्या पंचमहाभूतांच्या या विश्वाला ती आली 5 परत. आपल्या 5 ज्ञानेंद्रियांमुळे ती आली आणखीन 5. त्याच्यात बला जोडून असलेले 5 तन्मात्रा, म्हणजे काय काय समजतं आपल्याला ते. आणि आपण या विश्वाशी कशाद्वारे संपर्क साधतो? ती 5 आपली कर्मेंद्रिय. अशा या 25 गोष्टींच्या ठोकळ्यात आपलं ब्रह्मांड आहे. माझं काय, तुमचं काय, प्रत्येकाचंच. हा विचार 3-4 हजार वर्षापूर्वी या लोकांनी मांडलेला होता. हे लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे. असं हे सांख्यांचं विचार करण्याची पद्धत म्हणायला हरकत नाही. ही सुरुवात. असं सर्व होत असताना हा जो मी आहे, हा कधी कधी या गुंत्यात अडकतो. आणि हा जो विश्वाचा गुंता आहे त्यालाच संसार असं म्हटलं जातं. तोंडानी म्हणा किंवा नाकानी म्हणा किंवा जिभेनी म्हणा किंवा स्पर्शाच्या ज्ञानामुळे म्हणा, अनेक गोष्टींनी आपल्याला ज्ञान मिळत असतं. पण त्याचा अर्थ आपण कसा लावतो, कशा पद्धतीने लावतो, हे आपलं मन आणि बुद्धी यांच्या एकत्रित परिणामाला जोडून असलेलं मन पेक्षा अहंकार काय ठरवतो त्याच्यावर हे सर्व अवलंबून असतं. खूप पूर्वी आत्म्याबद्दल बोलताना मी हे तो एक चतुष्पाद प्राणी आहे असं सांगितलं होतं, आठवत असेल तर तो हा भाग आहे. म्हणजे हे 4-5 एकत्र धरायचे का वेगवेगळे धरायचे ते आपलं आपण ठरवायला पाहिजे. पुरुष हा खरं तर फक्त द्रष्टा असणं अपेक्षित आहे, कशातही भाग न घेणारा, आत्म्यासारखा. पण आणि आत्म्याचं सांगताना मी आणखीन एक उदाहरण सांगितलं, तेही इथेच लागू आहे. एखादा चित्रपट आपण बघतोय तर तो प्रोजेक्टर आहे, त्यांनी चित्र टाकलं जातं, त्याच्यातली पडदा लागतो. पडदा नसेल तर हे चित्र दिसणार नाही. आपला पुरुष किंवा आत्मा हा या पडद्यासारखा आहे, आणि प्रकृतीचा चित्रपट या पडद्यावर दाखवला जातोय असं गृहीत धरायला हरकत नाही. एकाशिवाय दुसऱ्याला अर्थ नाही. दोन्ही एकत्रितपणे जो परिणाम साधतात तो महत्वाचा आहे. किंवा आणखीन एका वेगळ्या दृष्टीने विचार करूया. एक कीबोर्ड आहे, इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड आहे तो, किंवा एखादं इंजिनियर्सना माहिती असलेलं सगळ्यात उत्तम मशीन म्हणजे लेथ मशीन, विजेवर चालणार, तर हे लेथ मशीन आहे. नुसतं लेथ मशीन किंवा नुसता कीबोर्डला काहीच अर्थ नाही जिथं त्यातनं वीज जात नाही. त्यामुळे त्यातला वीज हा भाग जो आहे हा या पुरुषासारखा आहे, आणि ते यंत्र जे आहे ते प्रकृतीसारखं आहे. पण सांख्यांनी एका वेगळ्या दृष्टीने परत ह्याचा विचार केलाय बरं का. एखादा उत्तम नर्तकी किंवा एखादा उत्तम गायक किंवा नाटक सादर करणारे काही उत्तम कलाकार, अशांचा आपण विचार करूया.
या सगळ्यांच्या कृतीला किंवा ऍक्टिव्हिटीला जिथवर प्रेक्षक नाही तोपर्यंत काहीच अर्थ नाही. कोणीतरी हे छान आहे हे बघितलं पाहिजे तरच या सर्वाला काही अर्थ आहे. हा प्रेक्षक जो आहे तो अपेक्षित आहे की तो निष्क्रिय आहे, तो भाग घेत नाहीये, तो गात नाहीये, तो काम करत नाहीये, ऍक्टिंग करत नाहीये, तो नाच करत नाहीये, पण तो भोगतोय, तो बघतोय, तो आनंद घेतोय, दुःखी होतोय. आपलंही तसंच होतं नाही का? म्हणजे खर तर हा प्रेक्षक वर्ग हा त्यात भाग न घेणारा असणं हे महत्वाचं आहे. त्यांच्या दृष्टीने ते तसंच चालू आहे, पण हे आहेत म्हणून ते चाललं आहे. प्रेक्षक नसता तर हे चालण्याला काही अर्थच नव्हता. जिथवर तुमचा जन्म होत नाही तिथवर हे ब्रह्मांड होतं काय किंवा नव्हतं काय याला काहीही अर्थ नाही. पण आयडियल कंडिशन मध्ये हा भाग न घेणारा पुरुष अपेक्षित आहे. पण असं होतं का? खरंच तसं होत नाही. काही वेळेस गुंतवणूक वाढत जाते आणि भाग घेतला जातो. असा विचार करा की दाखवलेल्या सिनेमातल्या चांगल्या किंवा वाईट दृश्यांचा परिणाम पडद्यावर व्हायला लागला तर काय होईल? दुःख झालं, तो पडदा श्रिंक झाला तर चित्र वेगळंच दिसेल. किंवा भडकून उठला तर परिणाम वेगळाच दिसेल. किंवा विजेला कीबोर्ड मधलं एखादं गाणं जास्ती छान आहे तर त्याचा जास्ती आनंद झाला तर म्युझिक बदलण्याची शक्यता आहे. एखाद्या मशीनला ही चांगली वस्तू बनवतोय का बंदूक बनवतोय का चांगली कलाकृती तयार होते त्यातनं, हे जर लेथ मशीननी ठरवायला लागलं, त्यातली वीज ठरवायला लागली आणि तिला आनंद किंवा दुःख व्हायला लागला तर त्याचा परिणाम योग्य होईल का? असं होणं शक्य आहे का? नाही. याचाही आपण विचार केला पाहिजे. पण तसं होतं का? आपल्या बाबतीत तसं होतं. इथे ते झालं तर चालेल का? हा महत्वाचा मुद्दा आहे. ह्याचा खूप ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी आहेत असंही म्हटलं जातं. ते समजण्यासाठी मी एक थोडस कठीण उदाहरण सांगतो. आजकालच्या दृष्टीने हे विज्ञानातल्या थोडीशी पुढची पायरी आहे. आजकाल नवीन मॉडर्न फिजिक्स मध्ये अशी मान्यता आहे की बघण्याच्या प्रक्रियेने एखादा इलेक्ट्रॉन कसा वागतो हे ठरतं. हा सध्याचा नवीन नियम आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर तो इलेक्ट्रॉन तरंगासारखा वागेल किंवा पार्टिकल सारखा वागेल हे त्या तुमच्या बघण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतं. मग इलेक्ट्रॉनला कसं समजतो की कोणीतरी बघतंय आपल्याकडे? का बघत नाहीये तर तो असा असता, पण बघण्याच्या प्रक्रियेमुळे तो असा वागतोय. हा जो गुंतागुंतीची संकल्पना आहे तीच संकल्पना प्रकृती आणि पुरुष यांच्यामधली आहे. डिफ्रॅक्शन पॅटर्न, सिंगल इलेक्ट्रॉनचं डिफ्रॅक्शन पॅटर्न होतं, तयार होतं. तर हे पॅटर्न कसं शक्य आहे? तुम्ही बघता म्हणून ते शक्य आहे. मी बघितलंच नाही तर ते नाही, अशी आजकालची नवीन धारणा आहे. तर ते ही बघण्याची प्रक्रिया ही पुरुषाकडे आहे आणि ती निर्मितीची प्रक्रिया ही त्या इलेक्ट्रॉनमध्ये असते. तशीच या निर्मितीची प्रक्रिया, ब्रह्मांड निर्मितीची प्रक्रिया या प्रकृतीमध्ये आहे. असा हा पुरुष प्रकृती संबंध आणि या प्रकृतीतल्या उरलेल्या 23 घटकांचाही या पुरुषाशी असलेला संबंध, असा हा मोठा गुंता. आणि गुंता म्हणजेच संसार. काय होतं तर आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुळात पुरुष हा उदासीन, निष्क्रिय, भाग न घेणारा अपेक्षित आहे. पण तसं ते राहत नाही आणि मग षड्रिपू
यांचा जन्म होतो. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सर्व आपल्याला माहिती आहेत. मग प्रत्येक घटनेशी आपण आपलं मन, आपली बुद्धी, आपलं महत, आपला अहंकार या तन्मात्रातनं येणाऱ्या माहितीचा आणि बाकीच्या गोष्टींचा परस्पर संबंध लावून राग, लोभ, मोह, माया, असूया, कामना जन्माला घालतात. आणि त्या अपेक्षाची पूर्तता होणं, न होणं यातूनच निर्माण होतं ते दुःख. आणि भारतीय तत्वज्ञानात सर्वच प्रकारच्या म्हणजे ते आस्तिक असोत किंवा नास्तिक असोत, या सगळ्यांमध्येच हे दुःख निवारण करणं, दुःख निरोध हेच या सर्वाचं महत्वाचं कार्य आहे. की हा जो आपल्याला त्रास होतो किंवा दुःख होत असतं, ते निवारण करण्यासाठी काय केलं पाहिजे, ह्याच्यासाठी ते काय आहे हे समजलं पाहिजे. हे समजावण्याचं काम वेगवेगळ्या प्रकारचे दर्शनशास्त्र करतात आणि आपापल्या पद्धतीने त्याच्यावर उपाय सांगतात. आणि मग हा उपाय सांगणं म्हणजेच या सगळ्यातनं मुक्ती करून घेणं किंवा मोक्ष मिळवणं किंवा कैवल्य ज्ञान मिळवणं किंवा सम्यक ज्ञान मिळवणं. ह्या हे जे दुःख आहे ते सांगताना सांख्य म्हणतात की ती 3-4 प्रकारची दुःख असू शकतात. पहिलं म्हणजे दैहिक किंवा देहाला जोडून असलेलं, म्हणजे पडला, लागलं, जखम झाली, हात मोडला, पाय मोडला, त्यांनी होणारं दुःख. मानसिक असू शकतं. माझी आई गेली तेव्हा मला 7-8 दिवस खूप दुःख झालं. मग अंगाला लागलं होतं का काही? काही नाही. पण मनाला जाणवत होतं. म्हणजे ते दुःख आहेच. तेही दुःख आहे. कोणीतरी अपमान केला तर त्याचं दुःख, क्लेश, त्रास कितीतरी दिवस होतो. मग हा जो भाग आहे तो हा शारीरिक आणि मानसिक दुःखाचा, अपघात, अपमान, गुलामगिरी या सर्वांना निर्माण होणारा एक प्रकारचा दुःखाचा भाग. दुसरं म्हणजे दैवी दुःख, नशिबाने आलेले दुःख. अतिशय गरिबी आहे, क्लेशात जन्म झालेला आहे, व्यंग असलेल्या व्यक्तींचा जन्म, डोळेच नाही आहेत, कान नाही आहेत, किंवा डोळे होते नंतर गेले, ह्यातून निर्माण होणारं दुःख हे एक वेगळ्या प्रकारचं दुःख आहे. प्राकृतिक दुःख ही असू शकतं की स्थलकाला निर्माण होणारं, भूस्खलन झालं, भूकंप झाला, सुनामी आली, अतिशय बर्फ पडलं किंवा खूप उन्हाळा आला, वादळ वारे आले, याचा परिणाम होऊनही दुःख निर्माण होऊ शकतं. मग अशा अनेक प्रकारच्या दुःखांचा अनुभव आपण करत असतो, शरीर करत असत. मग आतला तो मी आहे त्याला दुःख होत असतं का? तर त्याच्यात ती दुःखाची भावना जाणवत असते. ती त्या सर्वातून पुरुषाची मुक्तता फक्त सम्यक ज्ञानानेच होऊ शकते, असं सांख्य म्हणतात. हाच मोक्ष, हेच कैवल्य. हे सम्यक ज्ञान ही कल्पना ही सांख्यांची आहे मुळात. मग ती बौद्धांकडे नंतर आली, नंतरच्या काळात आली. त्याच्या आधीच ही सर्व संकल्पना मांडण्यात आलेल्या होत्या. सम्यक ज्ञान म्हणजे सर्वांगीण, सर्वंकष, सुयोग्य अशा प्रकारचं ज्ञान, आणि ते मिळवणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं हा महत्वाचा भाग आहे. आणि ह्याच्यासाठी अर्थात सांख्याने अनेक उपायही सांगितले आहेत, अनेक पद्धतीची आहेत, प्रमाणं सांगितलेली आहेत. मी सुरुवातीला गेल्या वेळेस सांगितली ती अनेक पद्धतीच्या विचारधारा आहेत. त्या सर्वांचा विचार करणं, यातून स्वतःला सम्यक ज्ञान मिळवणं, अशा पद्धतीने आपली स्वतःचा उत्कर्ष करून घेणं, प्रगती करून घेणं हे महत्वाचं. असा हा सांख्य दर्शनाचा गाभा.
कितीतरी कल्पना ज्या त्यांनी मांडल्या त्याच्याबद्दल तुम्हाला वाचायचं असेल तर कितीतरी ग्रंथ आहेत. मी फक्त मूळ गाभा सांगितला, बेसिक्स सांगितली. तुम्हाला मी जे काय सांगितलं ते आवडलं असेल, त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळवा. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण अष्टांग योग वगैरेकडे वळणार आहोत, त्याची माहिती कधी आहे ते तुम्हाला समजेल सबस्क्राईब केलं. तसाही विचार केला पाहिजे. आणखीन ही माहिती मित्रांपर्यंत पोचवा, बाकीच्यांनाही सांगा. आपली स्वतःचं ज्ञान वाढवा, सम्यक ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा आणि या सांख्य विचारधारेला वैज्ञानिक गाभा कसा आहे याचाही विचार करा. परत भेटूया परत कधीतरी. तोपर्यंत प्रकाश जोगचा नमस्कार.